पुण्यातील शिवाजीनगर भागात नालेसफाई कामाचे 3:13 वाजले आहे। नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याबाबत स्थानिक नागरिक सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहे, तरी सुद्धा परिस्थिती जैसे ते आहे। अनेक ठिकाणी नाले योग्य पद्धतीने साफ केले गेले नाहीये। गाळ काढला तर त्याच्यावरती जंतुनाशकची फवारणी देखील होत नाहीये। नाल्यातून काढलेला गाळ हा 10 दिवस तसाच राहून त्या ठिकाणी पडून राहतोय, त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना येथील नागरिकांना सहन करावा लागतोय। त्यासोबतच आरोग्याचे गंभीर प्रश्न देखील निर्माण होत आहे। नागरिकांनी नुसते पाहणी दौरे करत नालेसफाईबाबत आश्वासनं देण्यापेक्षा रस्त्यावर उतरवून त्या ठिकाणी स्वतः उभे राहून विहित मुदतीत नालेसफाईची कामं पूर्ण करून घ्यावीत, जेणेकरून थोड्या पावसात पूर परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार नाही। नालेसफाईच्या कामात सातत्याने हातसफाई होत आहे, त्यामुळे आता तरी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्या, नाही तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरी हितासाठी आम्हाला कठोर आंदोलनात्मक भूमिका करावी लागेल, असा इशारा ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी यावेळेस दिले आहे। सफाई नाही तर हातसफाई होते, योग्य पद्धतीने कचरा या ठिकाणी काढला जात नाहीये। कळव्याच्या या ठिकाणी तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने हा नाला भरलेला आहे आणि महानगरपालिकेचे अधिकारी नुसते आश्वासनं देतात, पाहणी दौरे करतात। जर पाहणी दौरे करतात, लोकांना आश्वासनं देतात, तर नाले भरलेले काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि